सणासुदींचे दिवस सुरू झालेले आहेत, तर गोडाधोडाचे पदार्थ आपल्याला करावे लागतात. तर अशीच मी एक सोपी तुम्हाला गुळाची रेसिपी सांगणार आहे, जी पटकन होऊ शकते अशी. तर ती आपण गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत. नारळाचा चव वापरणार आहोत. तिला आपण म्हणतो शेंगा, नारळाच्या शेंगा आणि कोकणामध्ये त्याला नेवऱ्या असं म्हटलं जातं. तर सुरुवात करूया आपण नेवऱ्यांसाठी. त्यासाठी मी घेतलेलं आहे इथे 1.5 कप खोवलेलं खोबरं, जवळ-जवळ 1 वाटी पण हिप्ट अशी मी जरा वरसर अशी घेतलेली गव्हाचं हे पीठ घेतलेलं आहे. चिरलेला गूळ, वेलची पूड, ड्रायफ्रुट्स आहेत, तूप वापरायचं, थोडंसं तूप आपण वापरणार आहोत. पीठ मळण्यासाठी हे पाणी आहे, चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल. गव्हाचं पीठ आहे, तशी चांगली आपण कणिक मळून घेऊया. हे जवळ-जवळ 1 वाटीपेक्षा जास्त असणारं हे पीठ आहे. थोडंसं आपण मीठ टाकूया. आणि नेहमी आपण जशी कणिक मळतो तशीच आपण ही कणिक मळून घेणार आहोत. थोडंसं पाणी टाकून अंदाज घेत नेहमीप्रमाणे ही कणिक मळून घ्यायची आहे. आपली गव्हाची कणिक मळून झालेली आहे. आता ही आपण बाजूला झाकून ठेवूया. तेव्हापर्यंत आपण नारळाचं सारण करून घेऊया. इथे मी गॅस सुरू करून कढई ठेवलेली आहे. याच्यामध्ये आपण थोडंसं तूप टाकणार आहोत. नारळ, किसलेलं खोबरं जरा थोडंसं गरम होऊ देत. याच्यामध्ये आपण सोडणार आहोत गूळ. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण गूळ आवडीनुसार आपण टाकू शकतो. गूळ आणि खोबरं चांगलं मिक्स झालेलं आहे, छान रंग आलेला आहे. आता आपण थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकूया आणि थोडीशी वेलची पूड आणि चांगलं मिक्स करून घेऊया. आणि हे मिश्रण आपलं बहुतेक करून तयार होत आलेलंच आहे. थंड करत ठेवायचं आहे आणि मग पुढची आपली स्टेप असणार आहे की आपण नेवऱ्या करून घ्यायच्या आहेत. आपण जी कणिक आपण भिजत ठेवली होती तर त्याच्यामध्ये आपण छोटे छोटे पिठाचे गोळे करून घेतोय. आता आपण हे सारण आपलं आहे ते थंड झालेलं आहे आणि आपण सुरुवात करूया नेवऱ्या करण्यासाठी. आणि गॅसवरती मी तेव्हापर्यंत तेल गरम करत ठेवलेलं आहे. थोडंसं पीठ लावून घेऊया. जसं आपण चपाती करतो त्याचप्रमाणे करायचं आहे. पुरीच्या आकाराचंही आपण ही लाटून घ्यायचं आहे. मी गूळ कमी वापरल्यामुळे मिश्रण जरा तुम्हाला ड्राय दिसत असेल, कारण मला गूळ कमी खायचं होतं म्हणून मी गूळ कमी टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ जास्तही टाकू शकता. हे असं ह्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला दाबून घ्यायच्या आहेत की जेणेकरून जर आपण तेलामध्येही सोडल्यानंतर ते आपली ही जी नेवरी आहे, ही शेंग आहे, ती फुलता कामा नये, ती फाटू नये म्हणून.
चिरण्याच्या सहाय्याने आपण हे कापून घेणार आहोत. या नेवऱ्यांचा आकार कमी जास्त हे तुम्ही तुमच्याप्रमाणे ठेवू शकता. त्यांना अजून उत्कृष्ट चव आणण्यासाठी याच्यामध्ये तुम्ही खसखसचाही वापर करू शकता. तेल चांगलं तापलेलं आहे. आपल्या नेवऱ्या करून झालेल्या आहेत. तर आता हळूहळू आपण नेवऱ्या तेलामध्ये सोडूया. नेवऱ्या करताना आपल्याला जे गॅस जो आहे तो लो फ्लेमवरतीच ठेवायचा आहे. जरा कढई मोठी असल्यामुळे मी 2 टाकणार आहे. पलटी मारायची आहे. थोडासा लालसर रंग आला पाहिजे. खूप छान रंग येतोय आपल्या नेवऱ्यांना. खूप छान अशा खरपूस भाजल्या गेलेल्या आहेत आपल्या नेवऱ्या. रंगही तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे. आपल्या ह्या नेवऱ्या शिजलेल्या आहेत. आता मी ह्या काढते तेलातून. आपल्या नेवऱ्या तयार झालेल्या आहेत. झटपट होणारा गुळाचा पदार्थ आपला तयार झालेला आहे. नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा. मॅलो किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.